कुठच्या तरी राज्यामध्ये लोकमान्य टिळक किंवा शिवाजी महाराज किंवा याच्याबद्दल कुठच्या तरी राज्यामध्ये शिकवलं जातं का? मग ते आमचे छत्रपती शिवाजी महाराज असतील, लोकमान्य टिळक असतील, आमचे सावरकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, ज्या लोकांनी, ज्या महाराष्ट्रातल्या आमच्या लोकांनी विचार केला, देशाचा विचार केला, एका तरी राज्यातल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आमच्या ह्या लोकांबद्दल एक तरी धडा आहे का? प्रत्येक वेळेला महाराष्ट्राला उपदेश करायचा की देशाचा विचार केला पाहिजे, पण कोणत्याही राज्याला सल्ला दिला जात नाही की तुम्ही महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे. ही हिंदीची जी काही जबरदस्ती सगळ्या ठिकाणी चालू आहे, सगळ्या राज्यांमध्ये कशासाठी चालू आहे, कोणासाठी चालू आहे? हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही, राष्ट्रभाषेचा निर्णय भारतात झालेला नाही. मराठीचा विचार न करता आपण बाहेरच्या राज्यातनं येणाऱ्या लोकांचा विचार करून आपण आपली भाषा बाजूला सारून आपण त्यांच्या भाषेला आपण काय गोट्या आहोत का घरंगळत जायला? आणि या सगळ्या माध्यमांना येणारा रोजगार, येणारी संधी